दिदाबाई काय करायचंय? का फिरायला लागली ग? मी म्हणते कुठं गेली दीदी, कुठं गेली दीदी म्हणून आली इकडे बघायला. काय करायला लागली? अहो ह्या अंगाला काय राहिले तेव्हा बघायला ते. अगं तुझं येडत डोकं तुझं काय अहो, हे मला माहिती आहे आता तसावर लागलाय पण एखादी तशी नसती. एखाद्या झाडाला लवकर पण लागतंय बरं का तौर, पण ह्याला नाही देतो बाळा. आपल्या तसं झाड नाही लवकर तौर, तर एवढा लागला नाही ह्याला. लहान आहे आणि ते आंबा. गेलाय वाई साहेब गळून गेलेला आता ही डायरेक्ट पाडायलाच लागते काय लागते डायरेक्ट. आता अगोदर त्याच्यातला आता तौर किती राहतंय किती नाही. पावसा आता वारे कवदांचं परत दिवस असते तर त्यातनं किती राहतंय किती नाही. तवर पिकणार बरोबर ना. तौर त्यातनं वाचून आंबे लागते छोटे छोटे. तीच की निमा तर खाली गळून पडणार आणि बारीक पाठीमागचा बघी तो ती पाठीमागचा आंबा बघी. आणि ती छोट आहे त्यातनं पण निमा खाली पडते आणि थोडेच कैऱ्या राहते. आपण बघतो की जर त्या वर्षी एवढ्या कैऱ्या सगळं हातरूनच असतं. उन्हा सुट्टीला आली का नाही कन्हैया मैडी त्या टायमिंगला आंबे असतात, कैऱ्या येते त्या मोठ्या मोठ्या. आणि आता तर आपल्या घरामागे सांगितलंय तर यायचं मस्त कैरी तोडायची आणि तिखट मीठ लावून. अगं तसे आंबे आपले सगळे भरपूर रानात सगळं आंब जायचं. सगळ्या रानाने बांधाने कुठं आपल्या बाबाने रान शिल्लक ठेवलं नाही. एवढे आंबे आहेत का नाही, कुठं एवढा जागा सोडला नाही की झाडच लावून काढली ती सगळी. पाठीमागच्या आंब्याच तौर बघी कसलाय, केवढं झाड आहे आणि केवढा तौर आहे ते. ह्याला तर आता पहिल्याच वर्षी लागणार आहे बघा आंबा. बघी हो. गेल्या वर्षी नव्हता लागला आणि ह्याचा तौर पण वेगळाच आहे असं का. अगं पण ती आंबा छोटा किती आता जरा साफ करून घेऊया आपण. जरा जास्त गवत ती वाढलंय. पाणी असल्यामुळे सारखं हे होतं. भयानं तणनाशक फवारलेलं होतं पण आता ती काही लय दिवस ही होत नाही. त्यामुळे जरा एकदा स्वच्छच करून घेऊया. तर सगळं गळूनच जाणार आहे तोवर बघा. ते आणि खाली टेकलंय त्यामुळे तर काय नाही. आपले साहेब आहेत ना, जरी आंब खाली असलं तरी त्याला काहीतरी इस्की लावणार, दोरी बांधणार, वर आंबे बांधणार, पण आंबा एक सुद्धा नासू देत नाही. तर अशी आयडिया करते. तर आंबा लागल्यावर बघच की आपण पुढे. एवढं आंब दाखवण्यासारखं आहेत का नाही आपल्याला, आणि दाखवत राहूया आपण.